नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरामध्ये राखी आणि राकेश या दोघांचं इतकं जोरात भांडण झालं आहे की राकेश तिला मूर्खबाई असंही म्हणाला. आता नेमकं भांडण कशावरून झालं आपण ते पाहणार आहोत आणि तन्वीने कोणत्या 3 सदस्यांना नॉमिनेट केलेलं आहे तेही आपण पाहणार आहोत आणि फिनाले वीकमध्ये कोण गेलं आहे तेही आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, राखी आणि राकेश यांचं नॉर्मल कॉन्व्हर्सेशन चालू असताना राखी म्हणते की या माणसाने मला असं सांगितलं आहे की या रियालिटी शोमध्ये मला अजिबात यायचं नव्हतं, या लोकांनी जबरदस्ती केली म्हणून मला यावं लागलं. आता या गोष्टीवर राकेश इतका खवळतो आणि तो म्हणतो की मूर्ख आहेस का तू मूर्ख बाई आहेस का, मी काय लहान बाळ आहे का मला असं पकडून आणायला, असं राकेश बोलतो. तर आता बेसिकली या दोघांचं जोरदार भांडण झालेलं आहे आणि राकेश ऑलरेडी कालपासून जरा जास्तच दिसतो आहे पाहायला गेलं तर. कारण तो जेव्हा विशालला नॉमिनेट करायला गेला होता तेव्हा ॲक्च्युली विशालने ज्या पद्धतीने डिवोर्स काढलं किंवा शमिता शेट्टीसोबतचं अफेअर त्याने काढलं ते ॲक्च्युली चुकीचंच होतं. कारण राकेशने फक्त त्याचं वय काढलं होतं आणि खरं सांगायचं तर त्या दोघांच्या वयामध्ये जास्त अंतर नाही आहे, एक 2-3 वर्षाचा फरक आहे तेवढाच. पण विशालने ज्या पद्धतीने ते स्वतःच्या अंगावर ओढून तू असं कसं माझ्या वयावर बोलू शकतोस, वय काय आहे, काय प्रॉब्लेम काय एवढं तो बोलला तर इतकं नाटक विशाल पण करायला नाही हवं होतं आणि ओव्हर रिॲक्ट पण विशाल नव्हता करायला पाहिजे. पण ठीक आहे, कालच्या एपिसोडमध्ये पण राकेश दिसला, आजच्या एपिसोडमध्ये पण राकेश दिसला, तर राकेश परत फॉर्ममध्ये आलेला आहे असं तरी दिसतंय. तर मित्रांनो, तन्वीला जी आहे ती स्पेशल पॉवर दिली गेली होती आणि तिला सांगण्यात आलं होतं की तू 3 सदस्यांना नॉमिनेट करू शकते. तर आता तन्वीने जी आहे ती सागर, अनुश्री आणि राखी या तिघांना तिने नॉमिनेट केलं आहे. तर आता यावरून अनुश्री आणि तन्वीचं जोरदार भांडण लागतं. कारण अनुश्री म्हणते की मी डिझर्विंग आहे हे मला माहिती आहे, पण हे दीपाली, रेवा हे खरंच तुझ्यासाठी डिझर्विंग आहेत का. तर त्या गोष्टीवर आता तन्वी एक्सप्लेन करण्याच्या आधीच दीपाली तिच्यावर तुटून पडते. तर बेसिकली आजचा एपिसोड पण थोडंसं भांडण खूपच आहे. मित्रांनो, फिनाले वीकमध्ये तन्वी फॉर शुअर गेलेली आहे. तन्वी आणि विशाल गेला असता, पण जर त्याने काल जर ते धक्काबुक्की वगैरे केलं नसतात तर. पण आता विशाल पण नाही आहे, तर तन्वी फिक्स आहे, ती फिनाले वीकमध्ये गेलेली आहे. तर मित्रांनो, आता राकेश ज्या पद्धतीने काल रिॲक्ट झाला माझ्या डिवोर्सबद्दल, असं कसं बोलू शकतो वगैरे, ते ॲक्च्युली जेन्युइन होतं, काही चुकीचं नव्हतं. कारण त्याचा डिवोर्स झाले पण ते त्याच्या वाईफवर, एक्स वाईफवर तर असर पडणारच, कारण तिची पण एक लाईफ आहे. त्यामुळे विशालने जे केलं ते चुकीचंच केलं. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.